बासुंदी म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीची, पण गॅससमोर उभं राहून तासनतास दूध आटवायचं म्हटलं की नको वाटतं. तर आज मी तुम्हाला जरासुद्धा दूध न आटवता फक्त 10 मिनिटात इन्स्टंट बासुंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली बासुंदी असते, अगदी त्याच चवीची ही बासुंदी तयार होते. मस्त अशी रवाळ, दाणेदार, क्रीमी, त्याचबरोबर लच्छेदार बासुंदी कशी बनवायची ते आज बघूयात. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. तर चला, वेळ न वाया घालवता लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात पहिली टिप म्हणजे आपल्याला इथं एखादी पसरट कढई किंवा एखादं पसरट भांडं घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे ते जाड बुडाचं असावं. अशी जाड कढई किंवा एखादं जाड भांडं तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी ही जाड बुडाची पसरट कढई घेतलेली आहे. तर या कढईमध्ये आपल्याला पहिल्यांदा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जे यामध्ये दूध ओतू तर ते तळाला करपणार नाही किंवा चिकटणार नाही. आता इथं मी फुल फॅट फुल क्रीम इथं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. आता इथं मी हे पिशवीतलं दूध यूज केले, तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पण आपल्याला इथं म्हशीचं दूध घ्यायचं आहे. गाईचं दूध शक्यतो आपल्याला इथं घ्यायचं नाही, कारण गाईचं दूध खूप पातळ असतं. आपण इथं दूध न आटवता बासुंदी बनवतोय. जर तुम्ही गाईचं दूध घेणार असाल तर तुम्हाला मग दूध आटवावं लागेल, म्हणून शक्य असल्यास आपल्याला इथं म्हशीचंच दूध वापरायचं आहे. आता हे चमच्याने छान असं मी दूध ढवळून घेतलं आहे. आता या दुधाला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर हे दूध मी साईडच्या गॅसवरती एकदम बारीक गॅस करून हे मी दूध गरम करायला ठेवणार आहे. आता आपलं दूध छान गरम होतं आहे, तोपर्यंत आपण आता इथं थोडासा आपल्याला इथं सुकामेवा भाजून घ्यायचा आहे. तर पॅनमध्ये आता इथं मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलं आहे. आणि तूप छान गरम झालं की आवडीप्रमाणे आपण इथं सुकामेवा घालायचा आहे. तर इथं मी काजू आणि बदामाचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. सुकामेवा पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल. आता हा सुकामेवा आपल्याला बारीक गॅसवरती 1-2 ते 3 मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे. आपण असा सुकामेवा थोड्याशा तुपावरती परतून बासुंदीमध्ये ॲड केला की बासुंदी खाताना याचे तुकडे दाताखाली आले की खूप मस्त लागतात. आता सुकामेवासुद्धा आपण छान असा सोनेरी रंगावरती परतवून घेतला आहे. खूप जास्त करपवायचं सुद्धा नाही. आता लगेच गॅस बंद करूया आणि एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला हा सुकामेवा काढून घ्यायचा आहे. आता परत त्याच पॅनमध्ये इथं मी 50 ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे. तर अर्धा लिटर दूध असेल तर 50 ग्रॅम इतका खवा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि जर का तुम्ही 1 लिटर दूध घेणार असाल तर मग 100 ग्रॅम इतका खवा घ्या. आता हा खवा आपण असाच बासुंदीमध्ये न ॲड करता असा आपण थोडासा भाजून घेतला आणि मग बासुंदीमध्ये ॲड केला की बासुंदीची चव अजून जास्त वाढते. म्हणूनच आपण खवा थोडा वेळ भाजून घेऊन मग बासुंदीमध्ये ॲड करायचा आहे. आता छान असा आपण हा खवा मंद गॅसवरती भाजून घेऊया. हा खवा आपण जसजसा भाजत जाऊ तसं थोडासा पातळ झाल्यासारखा दिसतो बघा. तर चला, आता आपला इथं खवा छान असा भाजून तयार झाला आहे. आता लगेच गॅस बंद करूया आणि आता हा खवा आपल्याला लगेच बासुंदीमध्ये ॲड करायचा आहे. आता आपलं इथं दूधसुद्धा छान उकळलेलं आहे. तर बाजूच्या गॅसवरती हे दूध मी गरम करायला ठेवलं होतं एकदम बारीक गॅसवरती. तर छान अशी या दुधाला उकळी आलेली आहे. छान आता आपण हे चमच्याने एकदा वरखाली करून घेऊया. आता लगेच आपल्याला यामध्ये खवा ॲड करायचा आहे. जर का तुम्हाला खवा घालून जर बासुंदी बनवायची नसेल तर तुम्ही या खव्याऐवजी खव्याची बर्फी, पेढा किंवा यामध्ये तुम्ही मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता. आता जे 10 वालं जे छोटं पॅकेट असतं मिल्क पावडरचं, तेवढं अर्धा लिटरसाठी पुरेसं होतं. तर त्याचा तुम्ही खवा तयार करू शकता. थोड्याशा दुधामध्ये मिल्क पावडर मिसळायची आणि शिजवून त्याचा आपण इन्स्टंट असा खवा जर तुम्ही तो तयार करून बासुंदीमध्ये मिसळला तर ती सुद्धा बासुंदी खूप भारी लागते. आता इथं मी खवा छान असा या दुधामध्ये मिसळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण असं चमच्याने छान असं ढवळत राहिलो की खवासुद्धा या दुधामध्ये पटकन असा छान मिक्स होतो. आता आपलं हे बासुंदीचं दूध आपल्याला खूप जास्त आटवायचं नाही, पण आपल्याला बासुंदीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, ज्यामुळे आपल्या बासुंदीला मस्त असा दाटसरपणा येतो आणि छान अशी आपली बासुंदी एकसंध तयार होते. तर इथं मी एका वाटीमध्ये 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. तर आपल्याला इथं 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि यामध्ये आता मी घरातलं थोडंसं रूम टेम्परेचरचं दूध यामध्ये मिसळलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मिसळून घ्यायचं आहे. तर गरम दूध घालायचं नाही, तर गार दूध घालूनच आपल्याला छान असं हे मिसळून घ्यायचं आहे. गरम दूध घातल्यामुळे गुठळ्या होऊ शकतात. आता हे कॉर्नफ्लॉवर आपण या दुधामध्ये छान असं मिसळून घेतलंय. आता लगेच आपण हे बासुंदीच्या दुधामध्ये ॲड करायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्या घातल्या या दुधाला तुम्ही बघू शकता लगेचच दाटसरपणे यायला सुरुवात होते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवर वापरून एकदा बासुंदी नक्की ट्राय करून बघा. आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलंय,
खवा घातलाय, तर हा थोडासा शिजण्याकरता फक्त 5 मिनिटासाठी आपल्याला परत बाजूच्या गॅसवरती ही कढई एकदम बारीक गॅसवरती ठेवून द्यायची आहे आणि मध्ये मध्ये आपण ढवळत राहायचंय. आता आपलं इथं दूध थोडंसं शिजतंय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथं गॅसवरती एक मी पॅन ठेवलाय. आता मी अजून गॅस ऑन केलेला नाही. तर या पॅनमध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर अशी थोडीशी पसरून आपल्याला साखर घालायची आहे. तर इथं मी 1/3 कप इतकी साखर घेतलेली आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपल्याला या साखरेचं कॅरमल तयार करून घ्यायचं आहे. तर आता मी गॅस ऑन केलाय आणि आता आपल्याला ही अशीच साखर विरघळून घ्यायची आहे. याचं कॅरमल तयार करायचं आहे. तर बऱ्याच वेळा पटकन कॅरमल होत नाही बघा, मध्येच कुठंतरी कॅरमल होतं, कडेची साखर तशीच राहते. तर मग काय करायचं, असं आपण चमच्याने एकसारखं थोडंसं पहिल्यांदा सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आणि एकसारखं चमच्याने आपण हे छान असं मिसळून घ्यायचं आणि मग साखर विरघळायला लागली की पटकन लगेच गॅस बारीक करायचा आणि आपल्याला याचं कॅरमल तयार करून घ्यायचं आहे. असं एकसारखं आपण हलवत राहिलो की पटकन असं कॅरमल तयार होतं बघा. 3 ते 4 मिनिटातच आपलं हे कॅरमल तयार होतं आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपलं आता इथं साखरेचं कॅरमल तयार करून झालंय. आता हे छान असं मधाच्या रंगाचं झालंय. तर अशा पद्धतीचं आपल्याला हे कॅरमल पाहिजे. खूप जास्त डार्क रंगाचं किंवा गडद रंगाचं जर तुम्ही कॅरमल तयार केलं तर तुमच्या बासुंदीला खूप जास्त असा कडवटपणा येऊ शकतो. म्हणून आपल्याला असं हे मधाच्याच रंगाचं कॅरमल तयार करून घ्यायचंय. तो आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आता ह्या कॅरमलमध्ये आपल्याला अर्धा कप इतकं मी दूध ॲड केलंय. तर कढईमधलं गरम गरम दूधच आपल्याला यामध्ये घालायचंय. आपल्याला इथं अजिबात गार दूध घालायचं नाही, तर कढईमधलं गरम गरम दूधच आपल्याला यामध्ये घालायचंय. आता या दुधामध्ये आपल्याला ही छान अशी साखर विरघळून घ्यायची आहे. आता तुम्ही इथं बघू शकता आपली साखर या दुधामध्ये छान अशी विरघळली गेलेली आहे आणि रंग तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळं दुधामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर पटकन आता दुधामध्ये मिसळून घेऊया. तर दूध पण तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर थोडंसं आटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. छान असं शिजलं गेलंय. फक्त 5 मिनिटासाठी आपण हे शिजवून घेतलेलं आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला जो आपण तुपावरती जो सुकामेवा आपण भाजून घेतला होता तो ॲड केलाय. गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि हे सगळं कॅरमल आपल्याला या दुधामध्ये मिसळून घ्यायचं आहे. तर कॅरमल घातल्या तुम्ही दुधाला रंग बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे. मस्त असा आपल्या या बासुंदीला रंग आलेला आहे. तुम्ही सुद्धा असं एकदा कॅरमल तयार करून बासुंदी नक्की ट्राय करून बघा. खूप भारी लागते. दिसायला जितकी सुंदर दिसते तितकीच चवीला सुद्धा खूप भारी लागते. त्यामुळे येत्या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने बासुंदी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या घरच्यांना खरंच खूप आवडेल. आता आपल्याला सुकामेवा आणि आपण हे कॅरमल घातल्यानंतर फक्त 2 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती ही बासुंदी शिजवून घ्यायची आहे. तर आज आपण फक्त अर्धा लिटर दुधापासून ही बासुंदी तयार केली आहे. जरा सुद्धा दूध न आटवता आपण ही बासुंदी तयार केल्यामुळे या बासुंदीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता किती भरपूर प्रमाणात अशी तयार झालेली आहे. आता ही 2 मिनिट बासुंदी शिजवल्यानंतर मी इथं आता गॅस बंद केलाय. आता सगळ्यात शेवटी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालू शकता, कारण वेलची पावडर घालून सुद्धा बासुंदी खूप छान लागते. मी आज अशी ही सिंपलच बनवलेली आहे, पण नेहमी मी वेलची पावडर घालूनच बनवत असते. तर बासुंदीची कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही किती परफेक्ट अशी झालेली आहे. तर आता ही बासुंदी मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि बासुंदी तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. रंग, टेक्स्चर किती सुंदर असं आलेलं आहे. तर रवाळ, दाणेदार, क्रीमी, लच्छेदार अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची बासुंदीची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. जर का तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.